प्रेक्षकांनो, आज पण त्यांनी छान दाखवलंय. दहीहंडी विशेष आहे आज. आपण बघतोय सुरुवातीला पिंकी बाहेर येते आणि युवराजच्या समोरून मुद्दाम जात असते. युवराज तिला म्हणतो, थांबा, तुम्ही मुद्दाम आम्हाला बघून न बघितल्यासारखं का करताय? तेव्हा पिंकी मागे वळते आणि म्हणते, ते काय ना, आम्हाला तुमची खूप भीती वाटते. परवा आम्ही नुसतं तुमचा शर्ट बघितला, हात लावला तर तुम्ही जाळून टाकला आणि आता बोलायला जाल तर कानाखाली जाळ काढाल तुम्ही आमच्या. युवराज आता तिच्या जवळ येतो तेव्हा पिंकी जरा घाबरल्यासारखं करते. युवराज म्हणतो, हे बघा, घाबरू नका. त्या दिवशी ना जरा जास्त झाली होती म्हणून आम्ही रागामध्ये होतो, चिडलो होतो, पण सॉरी, आम्हाला असं करायचं नव्हतं. आणि थँक्यू सुद्धा. पिंकी म्हणते, थँक्यू कशाबद्दल? युवराज म्हणतो, ते काय ना, तुम्ही आमच्या ताईसाहेबांची काळजी घेता ना. आमच्या ताईसाहेब आमचा जीव की प्राण आहेत. ताईसाहेबांना जरा जरी खरचटलं ना तरी आमच्या काळजावर ओरखडे उमटतात. पण तुम्ही त्यांची काळजी घेताय, आम्ही बघितलं ना. तुम्ही त्यांना खूप चांगलं सांभाळताय, त्यांच्याशी मैत्री केलीत तुम्ही, आम्हाला चांगलं वाटलं म्हणून तुम्हाला थँक्यू म्हणतोय आम्ही. त्यांची काळजी घेताना आम्ही तुम्हाला बघितलं तेव्हाच आमचा राग निवळला म्हणून. बरं ठीक आहे. आता तो पुन्हा जागेवर जाऊन बसतो तेव्हा पिंकी रडायला लागते. युवराज पुन्हा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, अहो काय झालं? सॉरी म्हटलो ना आम्ही तुम्हाला. खरंच सॉरी. आता पिंकी म्हणते, नाही नाही, म्हणजे मला ना एक विचारायचं होतं तुम्हाला. विचारू का तुम्हाला? तुम्ही रागवणार नाही ना? युवराज म्हणतो, नाही हो, बोला ना. आता पिंकी म्हणते, खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं ना की पिंकी वहिनी इथेच कुठेतरी आहेत तुमच्या आसपास, असं वाटतं ना तुम्हाला? युवराज म्हणतो, वाटत नाही, आहेतच त्या आमच्या जवळपास. पिंकी म्हणते, मग त्यांना तुम्हाला अशा अवस्थेत बघून कसं वाटेल? तुम्हाला दारू सोडायला सांगितली होती ना? आता लगेच युवराज तिच्याकडे बघायला लागतो तेव्हा पिंकी म्हणते, ते काय ना, गावातले लोक बोलतात असं, आणि त्या नाहीयेत म्हणून तुम्ही नाउमेद झालात ना. तुम्ही त्यांना वचन दिलं होतं ना, मग असं कसं प्रेम आहे हो तुमचं? ती खूप छान बोलली आहे प्रेक्षकांनो. तिने युवराजला नवीन उमेद दिली आहे. ती म्हणते की तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण अशी आशा सोडून चालतं का? प्रेम आहे ना तुमचं, आहे ना प्रेम? आणि प्रेम म्हणजे विश्वास असतो ना. प्रेम म्हणजे कर्तव्य, दिलेला शब्द. यातलं काय पार पडलं हो तुम्ही? एवढं प्रेम करता तुम्ही पिंकी वहिनीवर, मग त्या निर्दोष असं सिद्ध नाही करावं असं वाटलं का तुम्हाला? छबिताईच्या आजाराचं कारण तुम्हाला जाणून नाही घ्यावं असं वाटलं का? तुम्ही जीव लावता ना छबिताईंना, त्यांच्या अवस्थेचं कारण नाही शोधावं असं वाटलं का तुम्हाला? त्यांना या अवस्थेतून बाहेर काढून बरं करावं असं नाही वाटलं का तुम्हाला? तुमचं कर्तव्य आहे ते. प्रेम म्हणजे फक्त असं स्वतःच्या दुःखात झुरणं नव्हे हो. प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठी जगणं सुद्धा असतं. पिंकीने आज त्याला छान रिअलाइज करून दिले प्रेक्षकांनो. पिंकी म्हणते, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण स्वतः सावरा आणि कणखर बना धनींसारखे. युवराज तिच्याकडे पुन्हा बघायला लागतो तेव्हा ती म्हणते, आहो म्हणजे पिंकी वहिनीच्या धनींसारखे. कोण जाणे छबिताई, पिंकी वहिनी तुमच्या मदतीची वाट बघत असतील. हे बघा, आज गोकुळ अष्टमी आहे, उद्या गोपाळ कालाय. या निमित्ताने या युवराज धोंडे पाटलाचा नवीन जन्म होऊन जाऊ दे की. तुम्ही असे प्रयत्नांचे थरावर थर लावा आणि दुःखाची हंडी फोडून टाका. अहो, तुमच्या घरात सुद्धा गोकुळ नांदू दे की हो. आणि ही जी दारू पिता ना तुम्ही, ती सोडा हो, आधी सोडा. हे सगळं बोलताना पिंकीच्या डोळ्यात पाणी आलंय आणि युवराजच्या सुद्धा. प्रेक्षकांनो, खूपच छान बोलली पिंकी, मला आवडलं. आणि एवढंच बोलून ती निघून गेली आहे. युवराज आता तिथेच बसतो स्विमिंग पूल जवळ आणि त्याला सतत पिंकीचे वाक्य आठवत आहे आणि त्याने ती दारूची बॉटल फोडून टाकली आहे. जबरदस्त, छान दाखवलं हे दृश्य. आता पुढे आपण दहीहंडी बघतोय. बापूसाहेबांनी मस्त सभाबिभा भरवली आहे. धनंजय आता प्रस्तावना देतोय तिथे लोकांना. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या दहीहंडी समारंभामध्ये. आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांनो, ही महिलांची दहीहंडी आहे बरं का. आता हे स्वागत झाल्यानंतर माननीय गजराज धोंडे पाटील 2 शब्द बोलतील असं जाहीर केलंय धनंजयने. पिंकी आहे तिथे, सगळेच जण आहे, पण ही मिताली मात्र सारखी युवराजला चिटकत असते आणि युवराज त्याला सोडवायचा प्रयत्न करत असतो. तर आता बापूसाहेब पुढे प्रस्तावना करताय. माझ्या बाळ गोपाळ मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे धोंडे पाटलांच्या परंपरेप्रमाणे आज इथे दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. याचा मला 2 कारणासाठी फार आनंद होतोय. पहिली गोष्ट म्हणजे या गावाला लागलेली कीड, म्हणजे या गावाला लागलेली ती वाळवी, म्हणजे ती पिंकी सरपंच, माजी सरपंच गाव सोडून फरार झालेली आहे. हे ऐकल्यावर युवराजला खूप राग येतोय आणि पिंकीला सुद्धा. पण छबिताई मात्र पिंकीचं नाव घेतल्यावर खूप चिडतायत. तेव्हा पिंकी म्हणत असते तिला, म्हणजे पिहू शांत व्हा छबिताई. आता पुन्हा बापूसाहेब म्हणतात, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे परम मित्र सपकाळ साहेब यांची सुकन्या मिताली आमच्याकडे पाहुणी म्हणून आलेली आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव खास आम्ही 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय या दहीहंडीसाठी.
आणि धनंजय सगळ्यांनाच म्हणत असतो, अरे जोरात होऊन जाऊ द्या टाळ्या. मिताली तिकडनं ओरडत असते, लव यू बापू. बापूसाहेबांना सुशीलाबाई पण कधी लव यू नसतील म्हटलं नाही का. असो, पण आता बापूसाहेब म्हणतात असू द्या असू द्या. आता त्यांनी घोषणा केली आहे, चला मग लावू द्या थरावर थर, होऊन जाऊ द्या थरथराट. गजराज धोंडे पाटलांची दहीहंडी म्हणजे आहे विराट, असं काहीतरी पिंकी सारखं यमक जुळवलंय त्यांनी. तर आता इथे डान्स वगैरे होतोय छान आणि सगळे गोविंदा पथक छान गाण्यावरती थिरकताय. आता ही मिताली युवराजच्या खूप मागे लागलेली असते. युवी हे सगळं किती एक्साइटेड आहे ना, आणि त्याला धक्के मारून नाचायला लावत असते. पिंकी ते बघते आणि म्हणते, अरे हिचं धक्कमुकुम जास्तीच वाढलंय, काय करावं बरं. आता ती विचारच करत असते, तेव्हा ही छबी म्हणते, ए माझं बाळ कुठे, मला त्याला दहीहंडी दाखवायची आहे. पिंकी म्हणत असते, छबीताई बाळ इथे घाबरल ना, इथे नका आणू त्याला. छबी काही ऐकत नसते, ए नाही माझ्या बाळाला दहीहंडी दाखवायचीच आहे मला. मग पिंकीच्या डोक्यात एक कल्पना येते. ती विचार करते की एका दगडात दोन पक्षी मारूयात. आपण काय करूयात की या छबीताईंना या मितालीकडे सोपूयात आणि त्या रूममध्ये जाऊन नेमकं छबीताईंच्या औषधाचं काय गौडबंगाल केलंय ना धनंजयने ते बघूयात. आणि आता ती छबीला म्हणते, छबीताई चला मी आणते हां बाळाला, तुम्ही 2 मिनिटं इथे थांबा. आता छबी तयार होते तेव्हा पिंकी मितालीला आवाज देते, इकडे या ना मितालीताई. युवराज म्हणतो, जा जा जा, बोलवत आहे तुम्हाला. युवराजला बरं वाटतंय, सुटला बिचारा. आता ही पिंकी म्हणते तिला, म्हणजे पिहू म्हणते, अहो मितालीताई तुम्ही ना जरा 2 मिनिटं छबीताईकडे लक्ष द्या ना, मी त्यांचं बाळ घेऊन येते. आता ही मिताली म्हणते, मी त्या वेड्याबाईकडे बघणार नाही हा. पिंकी म्हणते, असं काय करता मितालीताई, युवराज दादा बघा कशी काळजी घेतात त्या छबीताईंची. आणि युवराज दादांच्या जवळच्या माणसांना इम्प्रेस करा, म्हणजे युवराज इम्प्रेस होतील तुमच्यावर. आणि मितालीला ते पटतंय. मिताली म्हणते, तू खरं बोलतेस पिहू, असं होईल. तेव्हा ही तिला पटवून देते, मग बघा तुम्ही ते कसे काळजी घेतात त्यांच्या बहिणीची. मिताली म्हणते, हो मी युवीसाठी काहीही करायला तयार आहे. आणि मिताली आता छबीजवळ जाते खरी, पण छबीला काही ती आवडत नसते. तर आता ही पिंकी घरात आली आहे आणि तिथे नीरी काम करत असते. पिंकी नीरीकडे बऱ्याच वेळ बघते. नीरी म्हणते, काही हवं आहे का तुम्हाला ताईसाहेब. पण पिंकी तिला म्हणते, नाही मला काही नको आहे, पण तिथेच उभी असते. मग नीरी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, काय झालं तुम्हाला ताईसाहेब. पिंकी म्हणते, अगं नीरी बघ ना बाहेर किती सगळेजण मजा करतायत, तू इथे का बरं थांबलीयस, जा ना बघ थरावर थर किती लावलेत सगळ्यांनी, छान सगळ्या महिलाच आहेत बाहेर, बायका, जा जा एन्जॉय कर. नीरी म्हणते, नाही हो आम्हाला अशी चैन नाही परवडणार. पिहू तिला म्हणते, असं का बोलतेस ग नीरी. तेव्हा नीरी म्हणते, नाही हो ताई, मी जर बाहेर गेले ना तर पुन्हा आईसाहेब ओरडतील माझ्यावर, आता हेच माझं नशीब आहे, काय करणार. आणि असं बोलून ती पुन्हा कामाला लागली आहे. पिंकीला नीरीसाठी खूप वाईट वाटतंय. तिला नीरीला ह्या सगळ्या जाचातून लवकरात लवकर मोकळं करायचं आहे, पण त्याआधी स्टेप बाय स्टेप तिला ह्या सगळ्यांना एक्सपोज करावं लागणार ना. आता इकडे ही छबी एकदम पॅनिक होऊन जाते, माझं बाळ आणलं नाही अजून तिने. मिताली म्हणते, शांत राहा ना, आणतीये ना पिहू, गेली ना आणायला. पण आता छबी रडायला लागते, नाही माझं बाळ लवकर आलं पाहिजे, दहीहंडी संपून जाईल ना. युवराज म्हणतो, शांत व्हा ताईसाहेब, आणताय ना त्या बाळ तुमचं. धनंजय छबीचा कलकलाट ऐकतो आणि तिच्या जवळ येतो. युवराज तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. छबी रडायला लागलेली असते, पण तेवढ्या तिकडे प्रेक्षकांनो पिंकी त्या छबीच्या खोलीमध्ये पोहोचली आहे. ती ते छबीचा औषध शोधायचा प्रयत्न करते आणि तिला आठवतं की छबीने सांगितलेलं असतं की तो जो खडूस धनंजय आहे ना, तो वर लपवून ठेवतो माझं औषध. आणि पिंकी मग ती चेअर घेते आणि वरून औषध काढते. आता इकडे धनंजय येतो आणि म्हणतो, काय झालं छबीला, अशी का ओरडतीये ती. मग ही मिताली आणि युवराज सांगतात त्यांना त्यांचं बाळ हवंय, पिहू गेली आणायला. धनंजय म्हणतो, बरं मी जाऊन बघतो, मी लवकर आणतो. युवराज म्हणतो, बघा ना दाजी जरा लवकर आणा. आणि आता युवराज छबीताईला समजवतो, दाजी गेले ना आणायला, आता एक कार्यक्रम बघा हां, बाळ येईल तुमचं. आणि छबी शांतच झालेली आहे. आता इकडे पिंकीने काय केलं आहे की छबीचे जे जे औषधं आहेत ना त्या सगळ्यांचे तिच्या मोबाईलमध्ये फोटोज काढून घेतलेले आहेत आणि ते सगळे औषधं पुन्हा जागेवर ठेवून दिले आहेत. काही औषधं धनंजयच्या खिशात असतात. आता हे सगळं त्यांनी थरार दाखवलं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आहे. पिंकीने तेही औषधं काढलेत आणि सगळ्या औषधांची फोटो तिच्या मोबाईलमध्ये घेतलेत. आणि थँक गॉड सगळं झाल्यानंतर हा धनंजय तिथे पोहोचला आहे. पिंकी ते औषधं तिच्या मोबाईलवर चेकच करत असते, त्यात काय कंटेंट आहेत आणि काय नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. तेवढ्यात तिथे धनंजय पोहोचतो आणि म्हणतो, तुम्ही काय करताय इथे. आणि पिंकी जरा घाबरलेली दाखवली आहे, पण मला नाही वाटत धनंजयला काही कळेल म्हणून, कारण पिंकीने ऑलमोस्ट तिचं काम डन केलं आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की पिंकी त्या बाळाला घेऊन आली आहे खाली आणि सुशीलाबाई पिंकीला चॅलेंज करतात, काय गं असिस्टंट, स्वतःला फार हुशार समजते ना, मग दाखव की दहीहंडी फोडून. तर आता पिंकीने लगेच तिचा गेटअप चेंज केला आहे आणि म्हणते, दहीहंडी ती तर मी अशी फोडेल, ह्या पिहूसाठी कुठलंच चॅलेंज
कुठलंच चॅलेंज पूर्ण होणार नाही असं होऊच शकत नाही. आणि आता 5 लाखाचं बक्षीस आपली पिहू म्हणजे पिंकीच जिंकणार बघा. पण युवराजचा जीव मात्र थोडा थोडा होतोय की ही वर चढतीये, खाली पडली बिडली तर. आता प्रेक्षकांनो इथे छान काहीतरी रोमॅन्टिक नक्की दाखवणार ते. आय गेस तुम्हाला काय वाटते मला नक्की कळवा. पण सुशीलाबाईंनी दिलेलं चॅलेंज आपली पिंकी कशी पूर्ण करते ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. पण छान दाखवलं हा त्यांनी आज. आता जास्ती दिवस पिंकी युवराजपासून हे सत्य लपवू शकणार नाही की तीच पिंकी आहे. पण एक्साइटेड वाटेल केव्हा आणि कसं कळेल की हीच पिंकी आहे. काय मग प्रेक्षकांनो आवडला ना रिव्ह्यू? तर मग वाट कसली बघताय, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.